मुंबई शहर पुन्हा एकदा सज्ज झालेलं आहे ते मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी 14व्या मुंबई मॅरेथॉनला दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सुरुवात झालेली आहे आणि या शर्यतीला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद लाभलेला आहे। आशियातली सर्वात मोठी मॅरेथॉन असा लौकिक मिळालेली ही शर्यत 6 वेगवेगळ्या गटात आयोजित केली जातीये। पहाटे ठीक 5:40 वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ मुंबई मॅरेथॉनच्या पहिल्या शर्यतीला म्हणजे हौशी धावपटूंच्या पूर्ण मॅरेथॉन शर्यतीची सुरुवात झाली आहे। गणेश ठाकूर आमचा प्रतिनिधी या मॅरेथॉनचा आढावा घेतोय। गणेशकडे आपण जाऊयात। गणेश, मुख्य मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे का? हो नानादा, झाली आहे। ज्या प्रकारे सालाबादप्रमाणे यावर्षीही मोठ्या संख्येत आणि मोठ्या उत्साहाने सर्व जे धावपटू आहेत त्यांनी या मॅरेथॉनमध्ये स्वतःचा सहभाग दिलेला आहे, ते सामील झाले आहेत। एक 40,000 पर्यंत जे धावपटू आहेत त्यांनी स्वतःला रजिस्टर केलंय। काही वेळापूर्वीच 5:40 जी हौशी धावपटूंची मॅरेथॉन असते त्याला सुरुवात झाली। 42 किलोमीटरची मॅरेथॉन होती। ते धावपटू आता इथनं काही वेळापूर्वीच मरीन ड्राईव्ह या परिसरातनं गेले आहेत आणि अवघ्या 15-20 मिनिटांनंतर जे मुख्य मॅरेथॉन आहे ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू त्यांचा समावेश असतो आणि कॉम्पिटिटिव्ह रेस असते, मोठी प्राइज मनी त्याच्यामध्ये असते, तर त्या रेसला सुरुवात होईल आणि ती 42 किलोमीटरची रेस आता याच परिसरातनं होत बांद्रा वरळी होत इथनं परत सीएसटी म्हणजे स्टार्टिंग आणि फिनिश पॉईंट सीएसटी आहे। आणि काही वेळापूर्वी जी हाफ मॅरेथॉन 5:40 सुरुवात झाली होती त्या हाफ मॅरेथॉनचे धावपटू आता इथनं जात आहेत आणि लक्ष्मण यांनी यामध्ये बाजी मारली आहे। त्यांनी पहिला क्रमांक या शर्यतीमध्ये त्यांनी गाठलेला आहे आणि यानंतर व्हीलचेअरची रन असणार आहे ज्यामध्ये हँडिकॅप जी लोक आहेत त्यांची रन असणार, सिनियर सिटीजनची रन असणार आहे। सिनियर सिटीजनचा उत्साहही पाहण्यासारखा असतो आणि पोलीस चषकही इथे ठेवण्यात आलेलं 21 किलोमीटरचं। याशिवाय जी मुख्य रंग मुंबई मॅरेथॉनचा आपल्याला पाहायला मिळतो तो ड्रीम रन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो। ड्रीम रन मध्ये हजारोच्या संख्येनं लोक रजिस्टर करतात, वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये लोक येतात, एक मेसेज घेऊन येतात, एका कॉजसाठी ते धावतात आणि त्यामध्ये युनिटी सोबतच एक सोशल कॉजही समोर येतो। वेगवेगळे कॉज असतात, एज्युकेशन संबंधित, करप्शन संबंधित किंवा समाजासाठी काहीतरी करायचं आणि हे मेसेज घेऊन आमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। 9:10 त्या शर्यतीला सुरुवात होईल, त्या रेसला सुरुवात होईल, ड्रीम रनला सुरुवात होणार आहे। नक्कीच तेव्हा ड्रीम रनकडे आपलं लक्ष असणारच आहे। गणेश, तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।